नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आले कोकणामधील परशुराम या ठिकाणी. कोकण हे ज्यांनी वसवलं ते व्यक्तिमत्व जिथे परशुराम या भूमीपासून स्टार्ट होतं. तर परशुरामात येताना जेव्हा आपण देवळात दर्शनाला जातो तिथून एक पायवाट जाते. त्या पायवाटेच्या ठिकाणी इथे पेठे विश्रांतीगृह हे तुम्ही बॅनर बघताय. तर ही एक अशी खानावळ आहे. इथे घरगुती पद्धतीचं तुम्हाला छान शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं. इथे तुम्हाला उकडीचे मोदक, भाजणीचं थालीपीठ, भाजणीचे वडे, काजूची उसळ, तुम्हाला जे हवं ते इथे तुम्हाला करून मिळतं. पुण्यावरून येताना 250 किलोमीटर आणि मुंबईवरून येताना 300 किलोमीटर असं हे इथलं डिस्टन्स आहे. आज आपण बघणार आहोत एक वेगळी रेसिपी. ती आहे कोकणातली रेसिपी. तुम्ही देवळात जाताना तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही ते आधी सुरुवातीला ऑर्डर द्या. जर तुमची भरपूर माणसं असतील तर तुम्ही ते ऑर्डर जर दिलीत तर तुम्हाला ऑर्डर प्रमाणे जसं हवं तसं अगदी घरगुती पद्धतीचं इथे जेवण तुम्हाला तयार करून मिळेल. फक्त इथे जाताना तुम्ही ऑर्डर करून द्या. जर तुम्ही मुंबईहून आणि पुण्याहून येत असाल तर तुम्ही जर आधीच त्यांना 2-3 दिवस आधी जर ऑर्डर दिली तर तुम्हाला जसं हवंय तसं अगदी घरगुती पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळेल. अगदी उकडीच्या मोदकांपासून ते मऊ भातापर्यंत इथे तुम्हाला जेवण मिळेल. खूप छान जेवण आहे इथे. इथे विकायला आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे पापड आहेत, कुरडया आहेत, लोणची आहेत, कोकम आगळ आहे, कोकम सरबत आहे. तर मला दाखवते इथे अजून काय काय मिळतं. हे तुम्ही बघताय कोकम सरबताचे कॅन्स आहेत. इथे कोकम आगळ सुद्धा आहे, सांडगी मिरची आहे, शिवाय इथे नाचणीचे पापड आहेत, तांदूळाचे पापड आहेत, पोह्याची मिरगुंड आहेत, पालक पापड आहेत, बीटरूट पापड आहेत, चिकवडे आहेत. शिवाय इथे गव्हाच्या कुरडया सुद्धा आहेत, त्या खूप छान लागतात. इथे पोहा पापड आहे, शिवाय अजून आवळा सुपारी आहे, शिवाय इथे ओली चिंच सुद्धा आहे. असे चिंचेचे इथे गोळे करून मिळतात. ही मीठ लावलेली चिंच आहे. हे खूप छान पद्धतीने इथे मिळतं. जर उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला फणसाचे गरे सुद्धा छान इथे मिळतील. शिवाय इथे मेटकूट मिळतं. सुंठ पावडर सुद्धा ही घरगुती पद्धतीने तयार केलेली आहे. अशा प्रकारे इथे बरेच घरगुती उत्पादनं आहेत. तुम्ही इथे नक्की आवर्जून या. शिवाय इथे शेवेचे लाडू आहेत, खाजा आहे, सांडगे आहेत, असे बरेच प्रकार इथे उपलब्ध आहेत. जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला सगळ्याचा स्वाद घेता येईल. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. ही इथून पायवाट जाते अशी. इथे परशुरामाचं देऊळ आहे आणि ह्या पायवाटेने जाताना तुम्हाला इथेच डाव्या बाजूला हे पेठे विश्रांतीगृह असं हे तुम्हाला दिसतंय. हे इथे लिहिलेलं आहे. तर हे तुम्ही बघताय जे तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आता आपण बघणार आहोत पेठे विश्रांतीगृह यांच्या ओनरला भेटणार आहोत. तर या आहेत प्रज्ञा पेठे. इथे तुम्हाला जे हवं ते अगदी घरगुती पद्धतीचं जेवण इथे खूप उत्तम प्रकारे इथे मिळतं. तर आपण त्यांना विचारूया इथे काय काय मिळतं. तर तुम्ही सांगा तुमच्या इथे कसं काय असतं आणि काय अवेलेबल असतं. इथे आपल्या इथे परशुराम मंदिर आहे. जुन्यातलं 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि मी साधारण 40 वर्षापासून हा बिझनेस करते. तर 40 वर्षाच्या वेळेला आमच्याकडे काही नव्हतं, म्हणजे इथे मिळायचं नाही. पण लोकांना भक्तांना यायला काहीतरी जेवायला वगैरे लागायचं. त्याच्यासाठी आम्ही पिठलं भाकरीपासून सुरुवात केलेली आहे. आता आपल्याकडे मऊ भात, फोडणीची मिरची आणि दही असं असतं. भाजणीचे वडे, दही लोणचं असं असतं. किंवा आता थालीपीठ जास्त प्रमाणात चालणार आहे. आणि आता आपण जेवण असतं त्याच्यामध्ये भरली वांगी पासून तर डाळिंबांच्या उसळीपर्यंत सगळं. सीझन असेल तसं काजूची उसळ किंवा आमरस किंवा ऑर्डर प्रमाणे तुम्ही ते करून द्या. फक्त एवढंच आहे की जर तुम्ही देवळात दर्शनाला जात असाल तर आधी फक्त ऑर्डर द्या, म्हणजे त्यांची घाई होणार नाही. तुम्हालाही जसं हवं तसं तुम्हाला जेवण मिळू शकतं. आपल्याकडे मंदिरातून येताना जी जुनी पूर्वीची पाखाडी आहे तर त्या पाखाडीपासून सुरुवात केली की लेफ्ट साईडला आपलं दुकान आहे परशुराम मंदिराची. आणि जाताना सांगितलं तर पूर्वी पायऱ्या होत्या, आता पूर्ण रस्ता आहे जायला. उतरत जायचंय आणि देवळात न्यायला साधारण 5 मिनिटं लागतात. आणि तिथेच आपलं पेठे विश्रांतीगृह असं बोर्डच लागलेलं आहे. इथे 2 रूट आहेत. आपली जर गाडी जर तुम्ही घेऊन आलात तर पाठच्या बाजूने गाडी पूर्ण मंदिरापर्यंत जाते आणि पायऱ्यांकडून खाली उतरताना इथे पहिलंच आपलं पेठे विश्रांतीगृह हे लागतं. तर तुम्ही इथे जेवणाचा नक्कीच आस्वाद घेऊ शकता. तर आज आपण ह्यांच्याकडूनच एक रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे चुलीवरची भरली वांगी. चला आता आपण रेसिपी बघूया. आमचं साधारण तेल टाकलेलं आहे, हळद, मोहरी, हिंग असं टाकल्यानंतर ही वांगी भरवून घेतलेली आहेत. मसाला घालून गोडा इथे तुम्ही काय मसाला वापरलाय? गोडा मसाला म्हणजे त्याच्यात सगळं धने, हळद, हिंग, तीळ आणि खोबरं असं गोडा मसाला तयार करून घ्यायचा. त्यांनी ओलं खोबरं घेतलंय खरवडलेलं, त्याच्यामध्ये धने, जिरे जो त्यांनी मसाला सांगितलाय तो त्याच्यामध्ये घातलाय. तर तो मसाला आपण इथे स्टफ करून घेतलाय.
टोमॅटो पण मिळायचे, लहान मुलांना टोमॅटो बटाटा असं आवडतं म्हणून सगळ्या गोष्टी टाकल्या की सगळ्या खायला मिळतात भरलेल्या. मस्त गमगमाट सुटलाय मसाल्याचा, तर खूपच छान वास येतोय. जो तुम्ही मसाला केला अगदी साधा आणि सोपा मसाला यांनी इथे वापरलेला आहे. त्याच्यात वेगळं काही नाहीये, त्रास होईल असा गरम मसाला नाहीये कुठलाही. तर आता हे साधारण आपल्याला किती वेळ शिजवायचं याच्यावरती? 10 मिनिटं. तर आता आपल्याला हे 10 मिनिटं मोजून शिजवायचं. यांनी ते झाकण ठेवलेलं आहे. आता आपण हे वाफेवरती शिजवायचंय. पण चुलीवरची जी चव असते ही खूपच अप्रतिम असते. तर आता आपण 10 मिनिटं ठेवूया आणि 10 मिनिटानंतर बघूया. हा जो त्यांनी मसाला युज केलाय तो मी तुम्हाला दाखवते. इथे हे ओलं खोबरं घेतलंय आणि ह्याच्यामध्ये त्यांनी धने, जिरे, तीळ, खोबरं, धने, जिरे, तीळ, लाल तिखट, चिंच, गुळ, मीठ असं सगळं घातलेलं आहे. आणि हा मसाला इथे त्यांनी असे बटाट्याला अशा उभ्या चिरा केल्यात, त्याच्यात भरल्यात. शिवाय इथे वांगी भरलेत. मुलं वांगी खात नाहीत तर तुम्ही तिथे बटाटा सुद्धा वापरू शकता. शिवाय त्यांनी इथे टोमॅटोचा सुद्धा वापर केलाय, टोमॅटोचा सुद्धा वापर केलेला आहे. तर आता आपण भाजी शिजते, आपण भाजी शिजल्यानंतर भेटूया. हे बघा आता ही वांगी झालेली आहेत मस्त. हे बघा मस्त एकदम घमघमाट सुटलाय आणि रस्साही खूप छान झाले. आपण जास्त इथे पातळ नाही ठेवलंय, थोडंसं अंगाबरोबरच भाजी ठेवली, सुकी ठेवले. ही 4 दिवस भाजी राहू शकते बाहेर पण. हा, जर तुम्हाला प्रवासाला जायला तुम्हाला ही योग्य भाजी आहे, वांग आणि भाकरी. येस. आणि जर तुम्हाला हवी असेल पातळ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. पण जर त्या म्हणतात जसं प्रवासाला जर अशी न्यायची असेल तर एवढी घट्ट भाजी अगदीच छान आहे, मस्त झालेली भाजी आहे. तर आता आपण ही भाजी काढून घेऊया आणि आपण याचा आस्वाद घेऊया. भाजी इथे ताटात वाढून घेऊया. तुम्ही बघताय इथे बरीच ताटं वाढलेली आहेत. इथे जेवायलाही बरेच जण आलेले आहेत. आज तुमचा मेनू आहे वाटाण्याची उसळ. इथे भाजी बनवली त्यांनी, इथे केलेली भाजी इथे आहे. शिवाय इथे वाटाण्याची उसळ केले, आमटी आहे, लोणचं आहे, चटणी आहे, पापड पण आहे. तर आता हे ताट वाढतायत आणि घावणे सुद्धा आहेत त्याबरोबर. अगदी टिपिकल कोकणी मेनू आहे. तर आपण याचा आस्वाद घेऊया आता. तर आता इथे आपल्याला ताट वाढलेलं आहे. तुम्हाला मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथे पूर्ण ताट वाढलेलं आहे. इथे घावणे घातलेले आहेत. इथे जी भाजी आता त्यांनी बनवली ती इथे गेलेली आहे. तर आपण त्याची टेस्ट करून बघूया कशी झाली भाजी. टेस्ट तुम्हाला नक्कीच करून सांगते कशी झाली भाजी. खूप मस्त आले. अगदी टिपिकल ब्राह्मणी पद्धतीचे जेवण आहे हे. तुम्हाला इथे आलं लसणीचं जेवण फार कमी मिळेल, पण अगदी टिपिकल ब्राह्मणी पद्धतीची ही भाजी आहे. खूप छान झाली भाजी. आणि शिवाय इथे त्यांनी जे घावणे बनवले आहेत, जर तुम्हाला कोकणात आलात की घावणे आणि चटणी हा इथला अगदी प्रसिद्ध मेनू आहे. तर इथे जे घावणे बनवलेत ते सुद्धा अप्रतिम झालेले आहेत. शिवाय इथे चटणी केलेली आहे, भात आहे, लोणचं आहे, आमटी आहे, वाटाण्याची उसळ आहे, पापड आहेत. इथे पापड सुद्धा यांचे घरचे आहेत. आणि ही जी आपण त्यांनी बनवलेली भाजी आहे ती इथे आपण टेस्ट केलेली आहे. खूप सुंदर झालेली भाजी आहे. खरंच तुम्ही जी भाजी बनवली खूप सुंदर झाली. अगदी साधी भाजी आणि खूपच टेस्टी भाजी आणि वेळ लागत नाही त्याला अजिबात. बरोबर. जर तुम्ही इथे परशुरामाच्या देवात दर्शन घ्यायला आलात तर पायवाटाने जर आलात तर डाव्या बाजूला इथे पेठे विश्रांतीगृह म्हणून आहे. तर तुम्ही इथे त्याचा नक्की आस्वाद घ्या. अगदी प्युअर व्हेज जेवण इथे मिळतं. पापड कुरड्या इथे हे सुद्धा मिळतं. तुम्हाला जर कोकम सरबत हवं असेल, आगळ हवं असेल, अजून काही पदार्थ हवे असतील तर ते सुद्धा इथे मेतकुटापासून सगळं इथे तुम्हाला मिळेल. तर ह्याचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या. तर आता मी इथे जेवणाचा आस्वाद घेते. ते मी ह्यांचा प्रज्ञा पेठे यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली देते. शिवाय इथे परशुरामात जेव्हा तुम्ही याल तर त्यांचा ऍड्रेसही तुम्हाला मी इथे देते. अगदी देवळाकडे जाताना लागूनच खाली इथे. आणि इथे तुम्हाला जे हवं ते इथे नक्की मिळेल. डाळिंबांची उसळ त्यांची खूपच अप्रतिम असते. शिवाय सोलकढी इथे यांची खूप छान आहे. कोकम आगळ सुद्धा खूप छान आहे. सीझन मध्ये जर आलात, एप्रिल मे मध्ये आलात तर तुम्हाला इथे फणसाची भाजी आणि काजूची उसळ अगदी अप्रतिम मिळते. आणि शुद्ध शाकाहारी इथे जेवण मिळतं. आणि जर तुम्हाला उकडीचे मोदक हवे असतील तर त्यांना आधी ऑर्डर द्या नक्की. आणि जर तुम्ही मुंबईतून किंवा इथून कुठूनही तुम्ही कुठल्याही दिशेने तुम्ही जर येणार असाल, पुणे, मुंबई, नाशिक,
तर फक्त त्यांना फोन करून या, म्हणजे जर तुमची जास्त जर तुम्ही माणसं असाल तर तुमची गैरसोय होणार नाही आणि त्यांनाही करायला सोपं जाईल आणि तुम्हाला जो हवाय मेनू तो त्या अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला करून खायला देतील. तर इथे मी त्यांचा ऍड्रेस आणि त्यांचा फोन नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देते. शिवाय तुम्ही स्क्रीनवरही त्यांचा नंबर हा बघत असालच. तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर वीस तुमची डिश आमची. नमस्कार.